पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुसद शहरातील संभाजीनगर अर्थात इंदिरा वसाहत येथील नागरिकांनी नमुना ड, घरकुल, प्रॉपर्टी कार्ड आणि मूलभूत नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी आज पुसद नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी नगर परिषदेला कुलूप लावण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। नागरिकांनी यापूर्वी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्याकडे नगरपालिकेच्या जागेवरील टॅक्स पावत्या, नमुना ड आणि घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले होते। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील मोहनराव नाईक, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि पुसद नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किरण सुकलवाड यांनाही अनेक निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। आंदोलनासाठी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसह मोठ्या संख्येने नागरिक नगर परिषद कार्यालयात दाखल झाले। मात्र नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक यांनी मुख्य अधिकारी किरण सुकलवाड कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तसेच माहिती अधिकार कायद्यानुसार दाखल अपील अर्जाच्या सुनावणीसाठीही संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। दुपारी 3च्या नंतर भेट होईल असे सांगण्यात आल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले। जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारीच उपस्थित नसतील तर त्यांना निवडून देण्याचा काय उपयोग, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। नागरिकांचे म्हणणे आहे की 1989 पासून पुसद नगर परिषद मालमत्ता कर आणि इतर करांची नियमित वसुली करत आहे, मात्र आज तागायत नमुना ड, प्रॉपर्टी कार्ड, घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। शिवाय नाल्यांची नियमित स्वच्छता, घंटागाडी आणि कचरा संकलन सेवाही व्यवस्थित मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। संभाजीनगरच्या नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्यांबाबत कायदेशीर प्रक्रियेनुसार तातडीने लेखी उत्तर न मिळाल्यास पुसद नगर परिषदेला कुलूप लावून तीव्र आंदोलन करण्यात येईल। तसेच नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक, बांधकाम सभापती आणि संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। दरम्यान या सर्व आरोपांवर पुसद नगर परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही। नमस्कार, जेव्हा तुम्ही मला सुधीर भाऊचा नंबर मागितला होता, कशासाठी मागितला होता नंबर तुम्ही? सुधीर भाऊनं काय उत्तर दिलं तुम्हाला? हां, म्हणजे मी माझ्याकडे मी काढलाच नाही कचरा ते। हो, त्यांचं म्हणणं असं होतं की ते कचरा मी नाही काढला, खरेदीदारांनी काढला, तुम्ही सरकारला फोन करा। हो, याचा अर्थ तेच झाला ना। हाँ, जनता आने वाली है, किसके लिए आने वाली? आपको नहीं, सबसे मेन बात वार्ड के मेंबर आप हैं, आप सुधीर देशमुख सर है, हम जो उनकी मिसेस वो बाहर गाँव गए, वो होगा, आपको बुलाया, आप पार्टी में आया, आपका धन्यवाद। मगर इसके अंदर बताओ, बोला ये आने वाली जनता, इसके अंदर घर का करोड़पति कौन है, लखपति कौन है, या रोज के 5,000 10,000 रुपये रोज कमाने वाला कौन है? इसके अंदर 500 रुपये रोज की ये महिला है, 500 रुपये रोज के काम करने वाले हैं। ये गोर गरीब जनता अगर तुम्हारे पास नहीं आएंगे तो जाएंगी किसके पास? और दूसरी बात, आप ओनली वन, एक मेरे को बताओ कि आप ओनली वन अगर नाली निकाल के दे देंगे तो नाली निकाल के देने से जनता का मसले का हल नहीं होता। सबसे मेन बात क्या है, आज जनता पूरे पुसद के अंदर बोलो और महाराष्ट्र के अंदर पूरे गांव के अंदर होने वाला है कि जो जिसको नमूना डा नहीं है उसको नमूना डा अवेलेबल कर दो। आज ये लेडीज है, अगर इसको अगर अवेलेबल, इसको पैसे की जरूरत करेंगी तो ये इसका घर गांड रख के जब उसको नमूना ड करेगा तो उसको कर्जा देगा कौन? मगर नमूना ड के लिए तुम्हारा भी काम है कि तुम्हारा जनता को आके तुम जरा सा डिस्कस करो ना, तुम्हारे पास में कागज नहीं है क्या, कुछ है कि नहीं है, इसके लिए तुम जरा चर्चा करो ना। नमुना ड मी पहिले सांगितलेला आहे, मीटिंग मध्ये, जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये हा मुद्दा मी मांडलेला आहे, त्याची नोंद सुद्धा घेतलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये नमुना डची प्रोसेस होणार आहे, टप्प्याटप्प्यानं होईल। नमुना ही टप्प्याटप्प्यानं होत चालू आहे आपल्या इथे पुसद, बरोबर आहे? नाही, आमच्या 5 वर्षाच्या काळात खर्चे सर मागील जानेवारी महिन्यामध्ये मोदी सरकारनं जाहीर केलेला आहे, जे लोक 10 वर्षापासून नगरपालिकेच्या किंवा टॅक्समध्ये किंवा शासनाच्या जागेत आहेत यायला
रंगाभाऊ खडसे सर, मी काय म्हणतो, नमुना डच्या प्रोसेससाठी जे माणूस आपण नेमलेला आहे सर म्हटले सध्या एसआरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे जे प्लॉटिंग आहे तुमचे ते गुंजवारी झालेले आहे. टॅक्सेशनमधून नाही का एक वेळा तुम्हाला नावं जी करून पाहून घ्यावं लागेल टॅक्सेशन टॅक्स विभागाकडून. नंतर मग आपण नमुना डची प्रोसेस चालू करू. सध्या SIR मध्ये टॅक्सेशनवाले कर्मचारी busy आहे, तर सध्या 5-15 दिवस हे लागणार. नंतर मग प्रोसेस अजून चालू करू आपण त्याबाबतचे. तर म्हणजे आम्ही किती तारखेपासून चालू होईल समजा, या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल की त्याच्या पुढच्या महिन्यात होईल? SIRचं काम झालं. नाही सर, तसं म्हणू नका, तुमचं ते काम होऊ द्या, आम्ही त्याच्यात अडथळा घालं ना. पण SIRचं काम झाल्यानंतर काय आहे? हो, संभाजीनगरचे सगळे, मोनिताईने सांगितलं सगळे संभाजीनगरचे संभाजीनगरचे आहे. हो. संभाजीनगरचा विषय एक तर 18 घ्यायला लागेल, हां 18 नंतर सर्वे करायला लागेल. हो. सध्या कोण राहिले त्याची सर्वे करायला हो. लागेल. या सांगा ना मग लोकांनी इथं. मूळ धरका करून घेतलेले आहे. नगरपालिकेनं ज्या धरकाला दिलेले आहे त्या धरकापासून यांनी इमला खरेदी करून घेतलेली आहे. ते कच्चा कागद आहे, तर त्या परंतु सुद्धा त्याचा टॅक्स ते भरतात ना. सध्या कोण राहिले ते हो, पण ते राहणारे लोक ते टॅक्स भरायला लागले ना. मी काय सांगलो, मुख्यमंत्री निरोप आलेला आहे. सर्वे करायला टॅक्सी विभागाचे लोक लागणार आहे. ते SIRचं एकदा टप्पा पूर्ण झालं मग तेही लोक आपल्याला सर्वेसाठी तिकडे पाठवायचे आहे आणि सर्वे झाल्यानंतर आपलं ते बाकीचं प्रोसेस होणार. नाही, सर्वे झाला. आता समजा आमच्या इथं 70% लोकांना दुसऱ्याचं घर घेऊन स्वतः राहिले, पण त्या 70% लोकांनी टॅक्स नगरपालिकेत स्वतःच्या नावानं भोगटदार म्हणून नोंद केलेली आहे, त्याच्यात नावानं टॅक्स येते. तर मग त्या लोकांची काय? तर त्यांचे सर्वे करायचे आहे ना. सध्या जे आता टॅक्स सध्या भरायले, हां. राहिले का, हो. टॅक्स नंबर कोणता आहे, त्यांचा प्लॉट नंबर कोणता हां आहे, हां मालमत्ता नंबर कोणता आहे, सध्या कोणसा माणूस राहत आहे, ते सगळं बरोबर आहे, सर्वे सर्वे करायला करायला लागेल. त्यानुसार आता जे होणार आहे, त्याला allotment नकाशा मंजूर आहे, हो. नकाशामध्ये प्लॉट नंबर त्या ते माणूस कधी होईल सर हे टॅक्स काम? भरणार आहे. SIRचं काम SIR चालू आहे. काम सर कधी तर SIRची डेडलाईन तर तुम्हाला 30 जुलै दिलेली आहे, ऑलरेडी 8 तारीख झालेली आहे. SIRचं काम कधीपर्यंत संपणार ते 8 पण तारीख शासनाने हे तुम्हाला नमुनाची डेडलाईन डिसेंबरची दिलेली आहे, 31 डिसेंबरची दिलेली आहे. एक मिनिट. हा? अर्ज स्वीकारण्याची आहे, तो विषय वेगळा आहे. नाही अर्ज स्वीकारला तो. संभाजीनगरचा विषय वेगळा आहे, तो वेगळा आहे. हा. हा विषय वेगळा आहे. हा सरकारी जागाचा जे 31 डिसेंबरचा विषय आहे ना तो वेगळा आहे. हो. संभाजीनगरचा विषय वेगळा आहे. नगरपालिकेची जागा आहे, त्याचा लेआउट आहे, हो. अलग नगरपालिका हो. आहे, भोगवटदार म्हणून लोक आहेत, हो. ते नगरपालिका आहे. हो. बॉडी ते डिसिजन घेणार ते तुम्हाला लागू होणार. हा GR वेगळा, हा संभाजीनगरचा विषय वेगळा. आणि ते बाकीचे जे होते ते गव्हर्नमेंटच्या जागेवर बसलेले आहे, शासकीय जागेवर बसलेले आहे. तो विषय वेगळा तो आहे. शासकीय layout जागेवर मंजूर बसलेले आहे. आहे, आपले नगरपालिकेचे आहेत, लेआउट त्यामुळे वेगळा आहे, हा मंजूर लेआउट आहे. मंजूर लेआउट आहे. नगरपालिकेच्या मालकीचा आहे. तर नगरपालिकेचं लेआउट आहे मान्य झालं आता, बरोबर आहे. एक मिनिट मला असं नगरपालिकेचं लेआउट आहे मंजूर झालेलं आहे, तुमच्या हिशोबानं त्याचा तुमच्या रेकॉर्डला आहे, पण आमच्याजवळ त्या जागेचा कुठलाही कागद नाही टॅक्स पावती व्यतिरिक्त. तेच तर मग टॅक्स आम्हाला तर कोणतीच पावती दिली नाही ना. आम्हाला सांगितलं ही 5 नंबर जागा तुझी आहे, तू जाऊन राह. आम्ही राहिलो, फक्त त्या नावानं टॅक्स पावती आलेल्या आहे. चालतं ना, टॅक्स सर्वे करायचा आहे. हां. त्यासाठी सर्वे तुम्हाला काही दिलं असतं, मला असं वाटते तर ते काम सोपं झालं. जरी मूळ मालक तिथे नसले परंतु हे लोक 10-20 वर्षापासून तिथे राहत आहे, त्यांच्याकडे टॅक्स पावते आहे, त्यांनाच ते अलॉट करण्यात यावं असं मला वाटते. ते राहत आहे त्यांना. मला बोलू द्या आता 2 गोष्टी. हां, बोला. तेव्हा आम्हाला जेव्हा मोजून दिली होती जागा तेव्हा सगळे मोजून नगर परिषदच्या लोकांना आणि भाऊ होते मनोहर भाऊ त्यांच्या माणसानं सगळ्यांना दिली होती. आम्ही सगळं मोजून दिल्यावर आम्ही घरं बांधले आणि नगर परिषदचं टॅक्सच दिलं आम्हाला. परत आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही, आम्हाला वाटलं आमची पक्की जागा आहे काय की दिली म्हणून. आता असे आले की घरकुल नाही बांधून देत, तुम्ही गाव नमुना ढ आणा, म्हणून आम्ही आता हे प्रोसिजर चालू केलं. तर आमचं करून देतो म्हणून मेंबरनं ते सांगितलं होतं, आम्ही करून देतो तुमचं निवडून येताना. तर आता ह्यांना करून दिलं पाहिजे आमचं, नाही तर भाऊ अजून मेले नाही, त्यांना आमचं करून द्या. त्यांच्या समोरच आम्ही शिवोला तिथे आणलं. शिवो साहेब स्वतः तिथे अर्धा तास तिथे बसले, इंजिनियर आचमारे साहेब तिथे बसले आणि त्यांनी स्वतः JCP आणून त्यांच्या प्रत्यक्ष ते ब्लॉक झालेली नाली आम्ही फोडून ते पाणी सुरळीत करून दिलेलं आहे.
त्यापेक्षा मोठं नाग्याचा उतारच नाही. 3 वर्ष झाले तिथे, 25 वर्ष झाले तिथे पाणी आहे. इथलच्या नागरिक संभाजीनगर परिसरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की नगरसेवक हे फक्त झाडं तोडण्यासाठी आणि नाली काढण्यासाठी आहेत का, त्या व्यतिरिक्तही त्यांचे काही कामं असतात, मग ते का कामं प्रकर्षाने दिसून येत नाही असं संभाजीनगर. आमच्या वार्डात अजून घंटागाडी नाही, महिन्याला येते की नाही एखाद्या वेळेस येते, महिन्यातून एकदा घंटागाडी येते. कचरा तिथं पडून राहते, भरून घेत नाही, नाली काढून ठेवून देते. आपण अजून दिलं होतं बसलेलो आहे तिथं, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. आम्ही लिगली बसलेले नाही आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मग आम्ही जे 40 वर्षापासून टॅक्स भरायला ते चाललं कर भरतो. आम्ही प्रशासनाला आम्ही टॅक्स द्यायलो तर 40 वर्षापासून टॅक्स द्यायलो, तर आमच्याकडे नगरपालिकेचा पूर्ण पावत्या आहेत, तरी नगरपालिकेमध्ये तुम्ही अनलिगल बसलेले आहे. मग याचा पैसा चालला कुठे, टॅक्सचा पैसा? आम्ही प्रशासनाला पैसे भरत आहे त्याचे. मग आता तुमचे नगरसेवक तुमच्या समोर आहेत, नेमकं त्यांच्या मार्फत तुम्हाला काय मागणी पूर्ण करून घ्यायची आहे? पूर्ण तारात 6-6 फूट खाली आलेल्या आहेत. आता मागील महिन्यामध्ये नगराध्यक्ष व शिव प्रशासनाने एक मोहीम राबवली होती. नमुना ड व बेघरांना किंवा जे काही टॅक्स पावतीमध्ये लोक राहतात यांना अर्ज भरून घेतले, 500 रुपयाचे बॉन्ड करून घेतले. या संदर्भामध्ये तुम्ही हजर नव्हते का तिथं? आम्ही आमच्या टॅक्स पावत्या घेऊन गेलो तर त्यांनी तुमचं बोललं संभाजीनगर तुमच्या क्रिटिकल एरियामध्ये असल्यामुळे तुमचा कुठलाच डाटा नगरपालिकेमध्ये किंवा भूमी अभिलेखमध्ये तुमचा अवेलेबल नाही आहे, तर तुमचं नमुना होणं मुश्किल आहे, असे शब्द आमच्या बरेच लोकांना सांगितले गेलेले आहेत. बरोबर आहे. तुम्हाला नगरपालिकेकडून टॅक्स पावती असेसमेंट नकल आहे, ते कशाच्या आधारावर आहे म्हणा? तुम्ही विचारलं ना नगरपालिका? विचारलं ना, तुम्ही त्या जागेवर राहता हे भोगवटदार म्हणून आम्ही तुम्हाला टॅक्स पावती दिलेली आहे. टॅक्स दिला म्हणूनच भोगवटदार झालो ना म्हणा. मग त्यांना याचा पाठपुरावा केला नाही का? पाठपुरावा सगळ्याला अर्ज दिले, सगळ्याला पत्रव्यवहार केले. कलेक्टरला अर्ज दिला का तुम्ही? आयुक्तालयाला दिलेला आहे, त्याची प्रत दाखवा. ते आम्ही सगळ्याला पत्रव्यवहार केलेले आहे. हा, कलेक्टरला दिलं, शिवसाहेब त्या पत्रव्यवहाराचं आम्हाला अपडेट काही झालं नाही. आलं नाही का? मग तुम्ही कोर्टात किंवा हायकोर्टाची अपील का नाही केली? त्याला माहितीचा अधिकार काय नाही टाकला? माहितीचा अधिकार टाकू. आता आम्ही तेच विचारासाठी आलो होतो, आम्ही काय करायला पाहिजे शिवसाहेबाला विचारायला तेच आलो होतो. सर्व महिला मंडळांनी ते त्यासाठीच आलेलं आहे की आम्ही आता तुम्हाला पत्रव्यवहार करून कटाळलो, मजुरी बुडून रोज यायला पुरत नाही आम्हाला. तुम्ही 8 दिवसाला सांगता, 15 दिवसाला सांगता, असं करून आम्हाला 1 ते 1.25 महिना झाला आज पत्रव्यवहार करून. तर आम्ही तेच विचारायला आलो, तुम्ही करणार असाल तर ठीक, नाही तर आम्ही कलेक्टरला कडे जाऊ की आंदोलन छेडू की उपोषणाला बसायचं. तुम्ही सांगा आम्हाला आम्ही काय करायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा नगराध्यक्षांनी शिवनी किंवा आपल्या इथलच्या आमदारांनी राज्यमंत्र्यांनी जेव्हा बॅनर लावलं होतं की आम्ही नवलबाबा वार्डातले, शिवाजी वार्डातले नमुना ड केले, घरकुल केले, टॅक्स पावत्याचा आणि त्याचा प्रश्न होता ते निवारण केला, त्या संदर्भाच्या नंतर तुम्ही पाठपुरावा करायला का नाही आले मग नगरपालिका? केला ना पाठपुरावा, तेव्हापासून पाठपुरावा चालू आहे आमचा. चालू आहे आमच्याकडे पत्रव्यवहार पूर्ण ओशी आहे, सगळ्या ओशी ठेवलेली आहे. आज तुम्ही एवढा तुम्ही नगरातील संभाजीनगरातील समूह येणार होते, नगराध्यक्षाला किंवा शिवला माहिती होती का? माहिती होती ना, शिवसाहेबाला माहिती होती ना. आज त्याची माहितीच्या अधिकाराची तारीख आहे आजची आणि ते गैरहजर आहे, यावर तुमचं काय मत आहे? गैरहजर चुकीची गोष्ट आहे. हे चुकीची गोष्ट आहे. ते हजर पाहिजे. तारखेला हजर राहणं हे चुकीची गोष्ट आहे. आम्ही प्रशासकीय अधिकारी असतात. 500 म्हणजे माणसं असं- इथे येत आहे आणि ते इथं नाही. प्रशासन असो किंवा शासन असो, ज्यांना तुम्ही निवडून दिलं, त्या नगराध्यक्ष नाही, काही कोणीच नाही. गोष्टी जसे आम्हाला नियम लावता की पावत्याला हे नाही, तसे त्यांनी काळजी गोष्टी करायला पाहिजे ना, हजर राहायला पाहिजे. नियम आणि उलट कामाचं असते का नियम पूर्ण? त्यांना नियम नाही आहेत का? महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी यवतमाळ जिल्हा संपादक राहुल पडघणे.